जय श्रीराम. गेले 77 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करत होतो आणि आजचा हा 78वा दिवस त्याचं वाचन आहेच. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले सातारा महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जाप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाचं महत्त्व किंवा त्यांच्या श्रीरामाच्या जीवनाबद्दलची अधिकाधिक माहिती साध्या सोप्या सरळ भाषेत शिकवली सांगितली. या प्रवचनरूपी पुस्तकात त्यांनी नामाचं महात्म्य काय, नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नाम घेण्याचे काय फायदे, हे साध्या सोप्या भाषेत म्हणले. जे 365 दिवसांसाठी 365 प्रवचन, म्हणजे प्रत्येक दिवसासाठी एक, असं वर्षभरासाठी प्रवचनाचं हे पुस्तक आहे. प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला साधारण 3-4 मिनिटं, स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागू शकतात. तर आपण हे 78व्या दिवसाचं जे वाचन आहे ते आज आपण करणार आहोत आणि त्याचं शीर्षक आहे, प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा. तुम्ही इतके जण तुम्ही इथे इतके जण जमला आहात, त्यापैकी कोणीही मला सांगावे की आपली सर्व धडपड कशाकरता असते. प्रत्येकजण सुखासाठीच खटपट करत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते आणि त्याकरता जो तो प्रयत्न करत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कोणाला सुख मिळाले आहे? ज्याला मिळाले असेल त्याने तसे सांगावे. कोणी म्हणतो माझ्याजवळ संपत्ती आहे, कोणी म्हणतो पण संतान नाही, कोणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, काही कोणी काही सांगतच असतो आणि म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाल्यावरती मी सुखी होईल. म्हणजे आपल्या जीवनामध्ये, मानवी जीवनात जे संसारिक लोक आहेत, त्या सगळ्यांकडे काही ना काहीतरी गोष्टींची कमी असते. जर तुमच्याकडे पैसे असेल, कदाचित मुलं नसेल, कदाचित मुलं असतील, तर आरोग्य नसेल, कदाचित आरोग्य चांगलं असेल, मुलं पण असतील. पण बाकीचे काही प्रॉब्लेम असू शकतील. म्हणजे कोणताही व्यक्ती हा प्रॉब्लेम शिवाय नाही, हेच महाराजांना सांगायचं आहे. पण ती इच्छा तृप्त झाल्यावर दुसरी त्यातच असते. म्हणजे आपली हाव कधी तृप्त होणं शक्य नाही. मृगजळ पिऊन कोणी कधी तृप्त झालाय का? सुंदर उदाहरण दिलंय. मृगजळ जे वाळवंटामध्ये असतं, जे आपल्याला पाण्यासारखं वाटतं. तर अशा प्रकारच्या मृगजळामध्ये आपण राहतो. म्हणजे या प्रपंचामध्ये आपण राहतो आणि आपण एक्सपेक्ट असं करतो, की मी तृप्त राहणार, मी आनंदी राहणार, मी सुखी राहणार. प्रपंच जे खोटं आहे ते सुख कसले मागतं, म्हणजे जी गोष्टच मुळी खोटी आहे, मृगजळासारखी, तर तिथे आपण सुख कसं मागू शकतो किंवा कसं मिळू शकतं? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा. म्हणजे सगळेच संत हे सांगतात की प्रपंच सोडू नका. पण तो सुखाचा कसा होईल हे पाहत जावे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की प्रपंच जर सुखाचा करायचा असेल, तर त्याला एकच उपाय आहे. तो सोपा आहे, तो म्हणजे प्रपंच माझा नाही, तो रामाचा आहे. म्हणजे तो त्याचा आहे आपण असं समजून जर केलं प्रपंच, तर आपल्याला सुख मिळू शकतं. आपल्याला ते सुख चिरकालपर्यंत टिकू शकतं. रामाचे असे म्हणा म्हणजे झाले, हे दिसण्याला सोपे आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायची नाही. म्हणजे आपल्याला बोलायला एकदम सिंपल वाक्य आहे ते, पण हे वागायला, त्याच्याप्रमाणे आचरणात आणायला तेवढं सोपं नाही. याकरता रामाला अनन्यभावे शरण जावे, म्हणजे त्याची कृपा होईल. त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या लॉजिक लावू नका. काही गोष्टी बिना लॉजिकच्या पण चालतात. आता लॉजिक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या मानवी जीवनात. इव्हन जे आपले अ, जेवढे शास्त्रज्ञ आहेत किंवा जेवढे कोणतेही संत आहेत, त्या सगळ्या लोकांनीच आपल्याला लॉजिक वापरायला सांगितलंय, प्रपंच करायला सांगितलं. पण सगळ्याच ठिकाणी लॉजिक चालेलच असं आपण सांगू शकत नाही. त्याच्या कृपेला तुम्ही देव बुद्धीचा बांधारा घालू नका. सर्व विसरून भगवंताला आळवावे. म्हणजे भगवंताची कृपा झाल्यानंतर आपल्यावर आहेच, म्हणजे भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे. मी काम करतच असतो
आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये. म्हणजे त्याची कृपावरती त्याची जी कृपा आहे ती आपल्यावरती ऑलरेडी आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपण बरेचसे लोकं हे शंका-कुशंकाने ग्रस्त होतो आणि म्हणूनच आपल्याला त्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही. आपण भगवंताला म्हणावे, "भगवंत मी सर्वस्व तुझा आहे. माझं प्रपंच तुझंच आहे. तुझी भक्ती कशी करावी हे मला माहीत नाही. तू मला मार्ग दाखव. तू जे करशील त्यात मी सामील होईल." अशी ती मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील. त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात राहावे. जे बेसिकली महाराजांनी सांगितलेलं आहे, हे सगळे संतही हेच सांगतात, की आपण समर्पण करावं. आपण आपला इगो बाजूला ठेवावा. आपण कमीपणा किंवा छोटेपणा ठेवावा. आपल्याला काहीच कळत नाही असं दाखवावं. मग तो म्हणजे परमात्मा आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी गाईड करेल. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला आला किंवा येता, पण हे रिकामे परत जाता, ते पाहून मला वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे, ते तुम्हाला व्यावहारिक जगात कुठेही मिळायचे नाही. म्हणजे आपल्याला बऱ्याच ठिकाणी ज्या गोष्टी हव्या असतात, त्या गोष्टी आपण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण जेव्हा आपण संतांकडे जातो, तेव्हा आपण या भौतिक जगामध्ये लागणाऱ्या गोष्टी किंवा संसारामध्ये लागणाऱ्या गोष्टी आपण मिळवू शकत नाही. ते म्हणजे भगवंताच्या नावाचे प्रेम. जे संतांनी सांगितले तेच मी सांगतो. ते सत्य आहे असे मनापासून समजा. खरोखर राम तुम्हाला सुखी करेल. तुम्हाला माझा आशीर्वाद आहे, की तुम्हाला नामाचे म्हणजे भगवंताचे प्रेम खात्रीने मिळेल. शेवटचं वाक्य, सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवा. हे भगवंताचं अनुसंधान ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि ते जर ठेवलं, तर आपल्याला जीवनामध्ये हे सुख मिळतंच मिळतं. हेच आपल्याला 78व्या दिवसाच्या या प्रवचनामध्ये आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 78व्या दिवसाचं प्रवचनरूपी जे वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदी, सुखदायी, आरोग्यपूर्ण जावं हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. तुम्हाला मागचे जेवढे 77 दिवसांचे प्रवचनाचं वाचन झालं, ते जर ऐकायचं असेल, बघायचं असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. माझं कॉन्टॅक्ट डिटेल पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच आणि जर काही हवं असेल, तर माझ्या WhatsAppवरती किंवा ईमेलवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. नाम घेण्याकरता कोणत्या प्रकारे धर्माची, जातीची, वयाची, आर्थिक स्थितीची, शिक्षणाची, काळ, वेळ कशाचंच बंधन नाही हे लक्षात ठेवा. सगळ्यात सोपं, साधं, बिनखर्चाचं, बिनत्रासाचं असं हे नामस्मरण तुम्ही रोज करत राहा. जेणेकरून तुमचं आयुष्य देखील हे आनंदाने भरून जाईल. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.